राजधानी मुंबई और उपनगरों की ताजा जानकारी, सीएसटी से लेकर अंबरनाथ बदलापुर तक, चर्चगेट से लेकर वसई विरार तक, मस्जिद बंदर से लेकर वाशी पनवेल तक। जानिए आज राजनीति ने ली कौन सी करवट, राज्य की विधानसभा में किस मुद्दे पर हुई बहस या कौन सा कानून हुआ पारित। राजनीतिक गलियारों की हर खबर। बॉक्स ऑफिस पर किसने मारी बाजी या कौन सी फिल्म लूटी, छोटे पर्दे की भी होगी हर खबर। फिल्मी जगत की सभी खबरें, क्या बोल रहा है स्टॉक मार्केट, कितना शेयर उछाला, किस अंक पर हुआ बंद, ताजा जानकारी। किस पर कसेगा कानूनी शिकंजा या कौन जाएगा सलाखों के पीछे या किस पर गिरेगी कानूनी गाज। कौन है साजिश का असली मास्टरमाइंड, जानिए क्राइम की खबरों में। क्या किसानों को मिलेगा सही मुआवजा या मिलेगा सही दाम, किसानों के हर मुद्दे पर लड़ेंगे हम। पुणे, कोल्हापुर, सोलापुर या नासिक, औरंगाबाद, नागपुर, चंद्रपुर तक। अब पूरे महाराष्ट्र की खबरें देखिए हर समय आपके साथ और डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल, डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उद्धव ठाकरे इन्होंने मेरी उम्मीदवारी जाहिर की है। उनका आशीर्वाद लेने के लिए और आभार मानने में मातोश्री आया था। मातोश्री का और मेरा एक प्रकार का रिश्ता है। मराठा समाज की बैठक में क्या हुआ, मुझे इस संबंधित कोई भी जानकारी नहीं है। उद्धव बाळासाहेब ठाकरे या कदाचित मग कमीत कमी आपण काही तर प्रोटोकॉल पाळला पाहिजे आणि म्हणून माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो आणि आभार मानायला आलो होतो आणि त्यामुळे हे आमचं एक प्रकारचं एक नातं आहे। ते नात्यातून आम्ही बाकी काही दुसरं राजकीय नाही। महायुतीने अजूनही उमेदवार संभाजीनगरचा दिलेला नाही आहे। इम्तियाज जरी असणार आहेत, मात्र महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार आहे ते आव्हानात्मक असेल। त्यांचे भांडणं सुरू झाले भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटात, आम्हाला द्या त्यामध्ये आम्हाला द्या, त्यांच्यातच भांडणं चालले। पण तुम्हाला कोण वाटतं कोण आव्हानात्मक कोणी पण जलील असतील आव्हानात्मक? नाही, जलील आता काहीच नाही आहे। जलील आता काहीच नाही आहे, संपला तो। आणि म्हणून तो परवापासून एकदम असा शांत बसला होता। परंतु इथे काही असलं तरी आमच्या विरोधक कोणी जरी असलं तर आपण त्या विरोधकाला खूप मोठं समजायचं की नाही आणि त्याला पाडायचं, ही भूमिका करायची। वंचित सोबत नाही आहे, वंचितनं उमेदवार दिल्यास त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो का? नाही, वंचित नसले तरी त्या ठिकाणी आमचे बरेच मित्र तिथे आहे। ते सगळं आम्हाला म्हणजे आमच्याशी चर्चा पण चालू त्यांच्याशी। अंबादास दानवेंची नाराजी दूर झाली नाही, अंबादास दानवे मी हातात हात घेऊन त्या ठिकाणी मी प्रचार करणार। साहेबांचं बोलणं झालंय? झालं। पण आज सदिच्छा भेट घेताना झालं, तेही झालं बरोबर होते? नाही, टेलिफोनिक साहेबांशी टेलिफोनिक। पण जनरली असं असतं की त्या मतदारसंघातली कार्यकारिणी नाही, ते आधी आमची 4-4 घंटे बैठक झाली, त्यामुळे काही प्रश्न नाही। काही प्रश्न नाही, त्यांची नाराजी दूर नाही झाली। आता आम्ही दोघं जण एकत्र हातात हात घेऊन काम करणार आणि उद्धव साहेबांना रिझल्ट देणार। संभाजीनगरमध्ये मराठा समाज सुद्धा एक उमेदवार देऊ इच्छित आहे, त्यामध्ये माहीत नाही। मी इकडे मी इकडे मला काहीच माहीत नाही। मी आता गेल्यानंतर पाहतो काय। जय महाराज, सर्वांना शुभेच्छा। असंच प्रेम ठेवा आणि निवडून येईपर्यंत तुम्ही असंच मला प्रोत्साहन द्या। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।